देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 300 जागा मिळतील असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्रावर हलू नका अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, अवघे काही तास उरलेले आहेत मतमोजणीसाठी। एकीकडे एक्झिट पोलनुसार तिसऱ्यांदा देशामध्ये एनडीएचं सरकार विराजमान होणार असं दिसतंय, पण इंडिया आघाडीला मात्र आपल्या विजयाचा विश्वास आहे। देशात जे 543 मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी 295 ते 300 जागा आपल्याला मिळतील, इंडिया आघाडीला मिळतील अशा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे। मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्रावरून हलू नका अशा सूचना वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं C17 मतदान फॉर्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत। 1 तास लेट झालं तरी चालेल, पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी, C17 ची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावी अशी आग्रही मागणी आमची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।